मित्रांनो नमस्कार। जसं की तुम्हाला माहिती आहे LLB 3 इयर CET 2025 चं रजिस्ट्रेशन 27 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालं होतं आणि 27 जानेवारी 2025 ही त्याची रजिस्ट्रेशनची शेवट तारीख होती। परंतु बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं आणखी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाही। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना याविषयी माहिती नव्हती, म्हणून ते फॉर्म भरू शकले नाहीत। अशा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन सीईटी सेलनं ही जी तारीख आहे ती तारीख आता त्याला मुदतवाढ दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन हे दिलेलं आहे। तर हीच तारीख नेमकी काय आहे, किती तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहता इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, जेव्हा आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊ, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर थोडंसं आपण खाली आलो स्क्रॉल डाऊन करून, तर इथे काही नोटिफिकेशन तुम्हाला दिसतील, ज्यापैकी सध्या पहिलंच नोटिफिकेशन आहे महा एमएड बीपीएड LLB 3 इयर अँड बीएड CET नोटिस डेट एक्सटेंडेड फॉर महा बीएड MPL LLB 3 इयर अँड बीपीएड CET 2025 रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2025-26। तर इथे एक डाउनलोड डेमो दिलेला आहे, एक फाईल दिलेली आहे आपल्याला। तर या फाईल मध्ये जर आपण पाहिलं तर एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर CET, तर या 2-3 विषयांच्या CET साठी हे एक्सटेन्शन दिलेलं आहे। तुम्ही जर इथं पाहत असाल तर आपला LLB 3 इयरचा जो कोर्स आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि याची स्टार्ट डेट होती 27/12/2024 आणि एंड डेट 27 जानेवारी 2025 होती, जे की आता वाढून याचं फर्स्ट एक्सटेन्शन यामध्ये दिलेलं आहे। तर 28/1/2025 ते 13/2/2025 एवढ्या वेळेचं इथं एक्सटेन्शन दिलेलं आहे। म्हणजेच आजपासून ते 13 फेब्रुवारी 2025 या वेळेपर्यंत तुम्ही ऑनलाइन सीईटीच्या पोर्टलला सीईटी एक्झाम साठी रजिस्ट्रेशन करू शकता। आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, सीईटीचा फॉर्म कसा भरायचा याविषयीची डिटेल प्रोसेस आपल्या चॅनलला दिलेली आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, LLB 3 इयर बीएड LLB 5 इयर याचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।